नमस्कार शेतकरी बंधू व भगिनींनो, मी नितीन पिसाळ, धेनुटेक सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वतीने आपले सर्वांचे मी सहर्ष स्वागत करतो। आज शेतकरी व पशुपालक बांधवांसाठी धेनु ॲप मार्फत मोफत वेबिनारचे आयोजन केलेले आहे। आजच्या या वेबिनार मधून आपणास पशुसंवर्धन व वैद्यकीय सल्ला मार्गदर्शन उपलब्ध करून देत असताना खरंच खूप आनंद होत आहे। धावपळीच्या युगात दुग्ध व्यवसायात दूध संकलनापासून ते दूध विक्रीपर्यंत सगळीच कामे ऑनलाईन पद्धतीने झाली आहेत। त्याच अनुषंगाने पशुपालन व दुग्ध व्यवसायातही सॉफ्टवेअरचा वापर व्हावा व त्या आधारे आपला व्यवसाय ऑनलाईन पद्धतीने करता यावा, या उद्देशाने धेनु ॲपने हे पाऊल उचलले आहे। शेतकरी व पशुपालक बांधवांसाठी धेनु ॲप ही खरंच काळाची गरज बनली आहे। कारण व्यवसायासाठी ज्याप्रमाणे पैसा महत्वाचा असतो, त्याप्रमाणेच त्या व्यवसायातून पैसा कमवण्यासाठी माहिती व तंत्रज्ञानाची खूप गरज असते। आज धेनु ॲपच्या मदतीने महाराष्ट्रातील कित्येक शेतकरी डिजिटल पद्धतीने जनावरांची खरेदी विक्री करतात व नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती घेतात, तसेच आपल्या व्यवसायात बदल करून नफा देखील मिळवत आहेत। तरी आपण सर्वांनीही धेनु ॲपचा पुरेपूर वापर करावा व आपल्या दुग्ध व्यवसायात वाढ करावी, तसेच इतर पशुपालकांना देखील त्याचे महत्त्व पटवून द्यावे। नमस्कार नमस्कार नमस्कार, सगळे जमले का? बरं, तर मी तुम्हाला सांगितलं होतं हे धेनु ॲप वापरायला अतिशय सोपं आहे म्हणून। ॲप उघडल्यावर जे समोर दिसतं ना, तिथेच सगळं आहे। तरी पण काही शंका जर असतील तुम्हाला तर नक्की मला विचारा। अहो, त्यासाठीच तर आपण सगळे जमलोय ना। सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊन टाकतो तुम्हाला। इंग्रजी आहे समजा घोटाळा, एक बी सबूत कळना। अहो नाना, सगळं करता येते। आधी बघा, तिथेच भाषा बदलता येते, म्हणजे तुम्हाला आपोआपच कळेल काय कसं करायचं ते। अशी भाषा बदलत असती होय? उगीच आपलं काहीतरी। तुम्हाला भाषा पण बदलता येते, म्हणजे त्यात जे लिहिलंय ना ते समजायला तर हवं ना तुम्हाला। मी देतो तुम्हाला भाषा बदलून। बरं, अजून काही शंका आहे का? लका तात्या, समजीत जमल्या ती कसली सभा म्हणायची, काय रसाच्या? अरे, ते धेनु ॲपचं बोललो होतो ना तुला। अरे एकदम बेस आहे बघते, मी घेतलंय आणि आमच्या सगळ्या मित्रांना पण घ्यायला सांगितलंय। ॲप कसलं मित्रच आहे आपला, आपल्याला मदत करणारा। अगदी बरोबर, पण त्याच्याशी मैत्री करायला या लोकांना अडचणी आल्या। म्हटलं या एकत्र आपण सोडवू, नाही का? अरे लका, एक प्रकारची शाळाच आहे म्हणायची की ही। आता धेनु नाही का करत एवढी मदत? चला, नाहीतर उगच आपल्या इतरच गप्पा रांगायच्या। बरं, विलास काका, तुम्ही काय म्हणत होता? जनावरांच्या खरेदी विक्रीला कसा काय उपयोग आहे याचा? अहो, फारच उपयोग होणार आहे याचा। एकतर तुमच्या जनावरांची प्रोफाईल असणार यात, बरोबर? प्रोफाईल म्हणजे काय, तर तुमच्या जनावराची सगळी माहिती, हे एक झालं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांना जनावर विकायचंय किंवा ज्यांना विकत घ्यायचंय त्यांची यादी मिळते तुम्हाला इथेच बाजार भरणार की काय? हा, तसंच काहीसं। ती माहिती तुम्हाला मिळाली की तुम्ही त्यांना संपर्क साधायचा, झालं। अहो सोपं आहे ते, त्यांचे नंबर पण असतात त्याच्यात। मागल्या आठवड्यात 2 शेळ्या घेतल्या ना राव मी। वा, एकच नंबर। हे बघा, जसं इथं भाषा कशी बदलायची हे समजतं, तसंच तुमच्या जनावरांची माहिती, विकायला आलेली जनावरं, खरेदी करू इच्छिणाऱ्यांची माहिती, इतर शेतकऱ्यांची माहिती, सगळं दिसतं तुम्हाला। आणि मग तुम्हाला जे हवं ते तुम्ही करू शकता ना। तो आमचा नीरज म्हणत होता, यात मोठमोठे लोक पण असतात मार्गदर्शन करायला। अहो नाना, तज्ज्ञ लोकांचं मार्गदर्शन मिळतंच, आणि त्यांच्याशी कसा संपर्क साधायचा हे देखील तुम्हाला धेनु ॲपवर समजते। समजा इतर शेतकऱ्यांना काही माहिती तुम्हाला द्यायची असेल, शेअर करायची असेल, तर ती कशी करायची हे पण समजते। तुमची माहिती कशी भरायची, आणि महत्त्वाचं म्हणजे तज्ज्ञांशी संपर्क कसा साधायचा, याची पूर्ण माहिती तुम्हाला धेनु ॲपवर मिळते। म्हणजे जे जे तुम्हाला हवे ते मिळते। वा 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 वा, म्हणजे हे कल्पवृक्षच आहे म्हणायचं की। काही म्हण सचिन, आमचं काम लय सोपं केलंस तू। आता काय बी शंका नाही बघ।
आता धेनू हाय तर काळजी नाही. धेनू ॲप बद्दल सांगायचं झालं तर धेनू ॲप हे शेतकरी तसेच पशुपालक बांधवांसाठी प्ले स्टोअर वरती मोफत उपलब्ध आहे. त्याचा सर्व शेतकरी व पशुपालक बांधवांनी लाभ घ्यावा. आजच्या या कार्यक्रमासाठी आपण डॉक्टर गणेश काळुसे सर यांना आमंत्रित केलेले आहे. सरांबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर सरांचा पशुपालन व दुग्ध व्यवसायातील खूप गाढा अभ्यास आहे. त्यांचे 500 पेक्षा जास्त लेखही विविध माध्यमातून प्रसारित झालेले आहेत. तसेच 25 पेक्षा जास्त व्याख्यानही त्यांनी शेतकरी बांधवांना दिलेले आहेत. सध्या ते विषय विशेषज्ञ म्हणून कृषी विज्ञान केंद्र चंद्रपूर येथे देखील विषय विशेषज्ञ म्हणून कार्यरत आहेत. आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत जनावरांमधील आजार, लंपी त्वचा रोग आणि लाळ्या कुरगत या दोन्ही आजारांनी महाराष्ट्रात थैमान घातले असून खूप मोठ्या प्रमाणात जनावरे या आजाराला बळी पडताना दिसून येत आहेत. त्यावरती पशुपालकांनी काय उपचार करावेत, हे आजार होण्याची नेमकी कारणे नक्की काय आहेत, आजार झाल्यावर कोणती लक्षणे आढळतात, या आजारांपासून जनावरांचा बचाव कसा करावा या संबंधित आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तेव्हा धेनू टीम तसेच आपणा सर्वांच्या वतीने मी डॉक्टर गणेश काळुसे सर यांना विनंती करतो की सर आपण मार्गदर्शनपर वेबिनारला सुरुवात करावी. नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी डॉक्टर गणेश उत्तमराव काळुसे. मी विषय विशेषज्ञ पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय कृषी विज्ञान चंद्रपूर येथे कार्यरत आहे. महाराष्ट्रामध्ये दरवर्षी जे नवनवीन रोगांचे अटॅक होतात त्यापैकी जनावरातील लंपी स्किन डिसीज व जनावरांना होणारा खुराचा रोग म्हणजे FMD, तर ह्या दोन रोगांमुळे जनावरांचे अतोनात नुकसान होत असते आणि हे नुकसान झाल्यास जनावरांची दूध उत्पादन क्षमता, जनावरांची चारा खाण्याची क्षमता व जनावरांचं आरोग्य या सगळ्यांचा त्याच्यावर विपरीत परिणाम होत असतो. आज आपल्याला माहित आहे की आज आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणामधून भरपूर माहिती अशी मिळत असते. त्या अनुषंगाने आपण सर्वप्रथम जनावरातील लंपी स्किन डिसीज काय आहे याची थोडक्यात माहिती घेऊया. कारण जनावरातील लंपी स्किन डिसीज हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत नवीन आणि न पाहिलेला असा रोग आहे. हा खास करून लंपी स्किन डिसीज इसवी सन 1929 पासून 1978 पर्यंत हा मुख्यत्वे आफ्रिकन राष्ट्रांमध्ये आढळत होता. नंतर या रोगाचा फैलाव समोरच्या देशांमध्ये हळूहळू होऊ लागला आणि सन 2013 नंतर या रोगाचा सर्वदूर प्रसार होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर अनेक युरोपीय आणि आशियाई देशांमध्ये हा रोग झपाट्याने पसरला आहे. सदर रोगाची पहिली नोंद ही ऑगस्ट 2019 मध्ये ओरिसा राज्यात झाली. त्यानंतर हळूहळू झारखंड, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक व केरळ या राज्यांमध्ये सुद्धा त्याचा प्रभाव आणि प्रादुर्भाव झालेला प्रामुख्याने आढळून आलेला आहे. महाराष्ट्रात या आजाराचा प्रसार सर्वप्रथम गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यामध्ये मार्च 2020 मध्ये दिसून आलेला आहे. त्याकरिता हा रोग जरी आपल्याला नवीन असला परंतु या रोगाची आपल्याला पूर्ण रोगाची कारणे काय आहेत, त्याचा प्रादुर्भाव कसा होतो आणि त्याचा बचाव कसा करायचा याबद्दल माहिती घेणे फार आवश्यक आहे. तर शेतकरी मित्रांनो, लंपी स्किन डिसीज हा एक विषाणूजन्य जनावरांचा चर्मरोग आहे. हा एक साथीचा आजार आहे. म्हणजेच या रोगाचे जंतू हे विषाणू गटातील कॅप्रीपॉक्स या गटातील आहेत. हा रोग मुख्यत्वे करून गायी व म्हशींमध्ये आढळून येतो, परंतु शेळी आणि मेंढीमध्ये या रोगाची अजिबात महाराष्ट्रामध्ये तरी नोंद झालेली नाही. त्याचप्रमाणे विदेशी वंशाच्या ज्या गायी आहेत, म्हणजे ज्याच्या पाठीवरती जशी जर्सी आणि होल्स्टेन या ब्रीड मध्ये या रोगांचं प्रमाण जे आहे ते हे अधिक प्रमाणात झालेले दिसून येते. कारण या जनावरांची त्वचा ही मऊ
आणि थोडीफार लोंबकाळलेली असते आणि हे विषाणू त्यामध्ये फार झपाट्याने वाढतात. हा रोग सर्व वयोगटातील नर आणि मादीमध्ये आढळतो, मात्र प्रामुख्याने लहान वासरांमध्ये हा जास्त प्रमाणात दिसून येतो. जिथे उष्ण व दमट हवामान आहे आणि जिथे कीटकांची जास्त प्रमाणात वाढ होते, या ठिकाणी या रोगाचा प्रादुर्भाव होण्याचे जास्त संकेत दिसून येतात. या उलट जिथे वातावरण या विषाणूला अधिक पोषक असते, तिथे हा रोग अधिक प्रमाणात आढळतो, कमी होऊन जाते. म्हणून आता येणारा जो उन्हाळा आहे, या अनुषंगाने आपल्याला या रोगाचा पूर्णपणे बंदोबस्त करायचा आहे. ह्या रोगाला आपल्या जनावरांना बचाव करण्याचा आहे. त्यासाठी आपल्याला खबरदारी घेणे फार आवश्यक आहे. त्यामुळे या आजाराचा मृत्यू दर जो आहे तो 1 ते 1.5% आढळतो आणि जास्त प्रमाणामध्ये वासरं जी आहेत, ही वासरं या आजाराला बळी पडतात आणि ती दगावतात. या आजारात होणारे मृत्यूचे प्रमाण जरी कमी असले तरी जनावरांना होणारी जी बाधा आहे आणि जनावरांचं होणारं जे नुकसान आहे ते फार मोठ्या प्रमाणात आहे. त्याचप्रमाणे जे दूध उत्पादक जनावरं आहेत, या दूध उत्पादक जनावरांमध्ये या रोगाचं प्रमाण फार गंभीर स्वरूपाचं आहे आणि गाभण जनावरं जी असतात त्या जनावरांमध्ये गर्भपात होण्याची सुद्धा जास्त प्रमाणात शक्यता असते. त्यामुळेच एवढंच नुकसान न होता जनावरांची प्रजनन क्षमता जी आहे ती सुद्धा या रोगामध्ये फार कमी होते. जनावर गाभण राहत नाही आणि गाभण जरी राहिली तरी जनावरांची गर्भपात होण्याची शक्यता ही फार मोठ्या प्रमाणात असते. या आजारामध्ये जनावरांना प्रथमतः अंगावरती छोट्या छोट्या गाठी येतात. हे गाठी आल्यानंतर त्याचं स्वरूप मोठ्या गाठींमध्ये होतं आणि जनावरांमध्ये वरची त्वचा जी आहे ही खराब होण्यास सुरुवात होते. त्यामुळे जनावर विकृत दिसू लागते आणि त्याचे व्रण जे आहे हे खूप दिवसांपर्यंत राहतात. या रोगाचा प्रसार कसा होतो? लंपी स्किन या रोगाचा प्रसार होण्यास काय कारणीभूत आहेत हे आपण बघूया. तर लंपी आजाराचा प्रामुख्याने प्रसार हा चावणाऱ्या माश्या ज्या आहेत, ह्या माश्या, गोचिडी यांच्याप्रमाणे होतो. यामुळे गोठा हा स्वच्छ आणि कोरडा असावा, हवेशीर असावा. तसेच या आजाराचा विषाणूचा जो संसर्ग आहे ही निरोगी आणि बाधित जनावरे यामध्ये फार मोठ्या प्रमाणात दिसून येतो. तर शेतकरी बांधवांनो, या रोगाची एकदा लागण झाल्यास प्रत्यक्ष स्पर्शाने जनावरांचा जो स्पर्श असतो एकमेकाला, त्यामुळे सुद्धा विषाणू संक्रमित होतात. नंतर 1 ते 2 आठवड्यापर्यंत जनावरांच्या रक्तामध्ये राहतात व त्यानंतर शरीराच्या इतर भागामध्ये हे विषाणू संक्रमित होतात. त्यामुळे जनावरांमध्ये नाकातील स्त्राव, डोळ्यातील पाणी किंवा तोंडातील लाळीतून हे विषाणू बाहेर पडत असतात. त्यामुळे चारा आणि दूषित पाणी यामार्फत जनावरांचा या विषाणूमध्ये या विषाणूचा फार मोठ्या प्रमाणात प्रसार होऊ लागतो. शेवटी जे संपूर्ण जनावर आहे गोठ्यातील, या संपूर्ण जनावरांमध्ये हा रोग पसरतो आणि सर्वच जनावरांना ह्या रोगाची बाधा झालेली दिसून येते. त्यानंतर जनावरांच्या अंगावरती 10 ते 15 मिलीमीटर व्यासाच्या गाठी येतात. त्यानंतर काही काळ त्या गाठी ज्या आहेत त्यांचं प्रमाण हे मोठं होत जातं आणि जनावरांच्या त्वचेवरती खपल्या येतात. कालांतराने ह्या खपल्या गळून पडल्यानंतर त्यामध्ये विषाणू दीर्घकाळ जवळजवळ 35 दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतात. तसेच या रोगाचा फैलाव कृत्रिम किंवा नैसर्गिक रेतनातून सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे या रोगामध्ये विशेष खबर घेणे फार आवश्यक आहे. गाभण जनावरांमध्ये या आजाराची लागण झाल्यास किंवा गर्भपात झाल्यास रोगग्रस्त जनावरांचा जन्म होतो. तसेच दूध पिणाऱ्या वासरांना सुद्धा आजारी गायीच्या दुधातून किंवा स्तनातील रणातून या विषाणूचा प्रसार आणि प्रादुर्भाव होण्याची फार मोठ्या प्रमाणात शक्यता असते. तर लंपी स्किन आजाराची लक्षणे काय आहेत ती आपण बघून घेऊया.
सर्वसाधारणपणे बाधित जनावरांमध्ये आजाराचा सुप्त काळ साधारणपणे 2 ते 5 आठवडे एवढा असतो. या आजारांमध्ये प्रथम जनावरांच्या डोळ्यातून, नाकातून पाणी येते व जनावरांच्या लसिका ग्रंथी या ग्रंथींना सूज येण्यास सुरुवात होते. जनावरांना भरपूर प्रमाणात ताप येतो. जनावरांचे चारा आणि पाणी खाणे हळूहळू बंद होते किंवा कमी होते आणि दूध उत्पादन फार मोठ्या प्रमाणात कमी झाल्यामुळे जनावरांमध्ये याची लक्षणे दिसून येतात. त्यानंतर त्वचेवर हळूहळू 10 ते 20 मिलीमीटर व्यासाच्या गाठी, प्रामुख्याने जनावरांची मान, डोके, पाय व कास या भागात दिसून येतात. काही वेळा जनावरांच्या तोंड व नाकात व्रण निर्माण होतात. तोंडातील घुरणामुळे आजारी जनावरांना चारा खाण्यास त्रास होतो. डोळ्यातील चिपडे येते, त्यांची दृष्टी बाधित होते. या आजाराच्या प्रादुर्भावामुळे जनावरांचा फुफ्फुसदाह किंवा स्तनदाह या आजारांची सुद्धा लागण आपल्याला सेकंडरीली झाल्याचे दिसून येते. या आजारांमध्ये जनावरांमध्ये पांढऱ्या पेशी ह्या भरपूर प्रमाणात कमी होतात. प्लेटलेटची संख्या झपाट्याने कमी होते आणि काही प्रमाणात जनावरांच्या पायावर सूज येऊन जनावरे लंगडतात. म्हणजेच आपण बघितलं की लंपी स्किन या डिसीज मध्ये जनावरांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. त्यांची त्वचेपासून तर दूध उत्पादनापर्यंत आणि गर्भपातापर्यंत या रोगांची फार मोठी अशी विशिष्ट एक साखळी आहे आणि टप्प्याटप्प्याने हे जनावर आणि सर्व जनावरांमध्ये या रोगाची लागण होण्यास सुरुवात होते. तर या लंपी स्किन डिसीज आहे, याचे रोग नियंत्रण कसे करावे याबद्दल आपण माहिती घेऊया. लंपी किंवा बाधित जनावरांची तपासणी करणे हे फार आवश्यक आहे. त्यासाठी शेतकरी किंवा पशुवैद्यक यांनी योग्य तोपर्यंत योग्य पोशाख परिधान करावा, कारण हा अत्यंत एक सांसर्गिक रोग असल्यामुळे खबरदारी घेणे फार आवश्यक आहे. त्यामध्ये हातात डेटॉल किंवा अल्कोहोल मिश्रित सॅनिटायझर यांचा वापर करावा आणि जे दूध उत्पादक आपले शेतकरी आहेत त्यांनी सुद्धा या प्रमाणात खबरदारी काळजी घेणे फार आवश्यक आहे. त्यानंतर कपडे आणि फुटवेअर गरम पाण्यात निर्जंतुक करून घ्यावेत आणि अशा जनावरांच्या संपर्कात आलेले साहित्य जे आहे जसे की वाहन, परिसर इत्यादी निर्जंतुक करून घ्यावा. मोठ्या जनावरांच्या प्रमाणात लहान वासरांमध्ये या रोगांचे प्रमाण फार जास्त आहे. त्यामुळे माशा, डास आणि कीटक यापासून लहान जे जनावर आहे शेड मधील ही यांची योग्य व्यवस्थापन करावे आणि जनावरांना यापासून बाधा होणार नाही याची काळजी घ्यावी. यासाठी नियमितपणे गोठा साफ करणे, निर्जंतुकीकरण करणे गोठ्याचे हे फार आवश्यक आहे. हा रोग विषाणूजन्य असल्यामुळे दूध दोहन करणाऱ्या व्यक्ती यांनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांनी वारंवार साबणाने हात धुवावे, जनावरांना स्पर्श करू नये. आजारी जनावरे ही निरोगी जनावरांपासून दूर बांधावीत, म्हणजेच त्यांचं क्वारंटाईन करून घ्यावं. ही यावरील खबरदारीचे उपाय आहेत. त्यामुळे जरी या रोगाची व्याप्ती महाराष्ट्रामध्ये जास्त प्रमाणात असली तर योग्य खबरदारी आपण जर जनावरांची घेतली तर आपल्याला या रोगाचं व्यवस्थापन करणं हे काही कठीण दिसून येत नाही. त्यामुळे योग्य खबरदारी घेणे हा यावरील एकमेव उपाय आहे. त्यामुळे प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर आणि जनावरांचे गोठ्याचे नियोजन या गोष्टी जर आपण व्यवस्थितपणे केल्या तर निश्चितचपणे आपल्या जनावरांना आपण लंपी स्किन डिसीज या रोगापासून वाचवू शकतो आणि त्यांचा मोठ्या प्रमाणात बचाव करू शकतो. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, दुसरा रोग जो आहे जनावरांच्या खुरातील आजार. जनावरांच्या खुर हे आपल्याला माहित आहे की खुरामध्ये जनावरांच्या जखम झाल्यास ती जखम लवकर बरी होत नाही, ती जखम चिघळते आणि त्याचं जे रोग व्यवस्थापन करणं आहे हे फार शेतकऱ्याला अवघड जातं. त्याच्यावरती होणारा खर्च सुद्धा फार मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे जनावरांच्या खुरांचे संसर्गजन्य आजार जे आहेत या आजारामुळे जसं की प्रामुख्याने फूट अँड माउथ डिसीज, आपण त्याला लाळ्या खुरकत असं म्हणतो,
हा एक विषाणूजन्य आजार आहे आणि हा पिकोर्ना व्हायरस या जातीच्या व्हायरसमुळे होत असतो. तर जिथे जिथे या खुरांच्या आजाराचा संसर्ग झालेला आहे त्याचा परिणाम जनावरांच्या दूध उत्पादनावर होतो. गोठ्यातील अस्वच्छता, गोठा नेहमी कोरडा न राहणे, गोठ्यातील चिखल, दलदल आणि खडबडीत पृष्ठभाग या खुरांच्या रोगास होणाऱ्या कारणीभूत गोष्टी आहेत. या गोष्टी जनावरांबद्दल शेतकऱ्यांनी विशेष तपासून घेणे आवश्यक आहे. तर यावरील उपाययोजना करताना जनावरांचे खुर हे नेहमी कोरडे आणि स्वच्छ ठेवावे. गोठ्यातील मलमूत्र वेळच्या वेळी साफ करणे आवश्यक आहे. गोठ्यात पाणी साठू देऊ नये आणि गोठ्यातील सांडपाण्याची व्यवस्था जी आहे ती नीट प्रकारे जर का केली तर जनावरांच्या खुरातील आजार हे आपण काही प्रमाणात कमी करू शकतो. तर गोठ्यामध्ये जाड थराचे भुसभुशीत बेडिंग करणे फार आवश्यक आहे, कारण या बेडिंगचा संबंध जनावरांच्या पायाशी आणि खुराशी असतो. त्यांचं संपर्क जे आहे हे जनावरांचे मलमूत्र यासोबत येता कामा नये. तसेच भुशाच्या थरामुळे खुरांची साफसफाई आपोआपच होऊन जाते. त्यामुळे गोठ्यामध्ये एक भुशाचा थर देणे फार आवश्यक आहे. गोठ्याच्या स्वच्छतेबरोबर खुरांचे आणि गोठ्याचे निर्जंतुकीकरण नियमित केल्यास खुरांचे आजार कमी होतात आणि कासेचा दाह सुद्धा टाळण्यासाठी आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतात. त्यामध्ये दूध धुवण करण्याच्या आधी कास धुवून घेणे, टीट डिपिंग करणे, त्याप्रमाणे फूड बाथिंग करणे हे फार आवश्यक आहे. खुरांच्या आरोग्यामध्ये वेळच्या वेळी खुरे कापून घेणे हा सुद्धा एक महत्वाचा भाग आहे. खुराच्या झालेले कमी जास्त वाढीमुळे जनावरांना सर्व पायावर संतुलित भार पेलणे फार कठीण जाते आणि त्यामुळे जनावरांच्या खुरांचे आजार झालेले आपल्याला दिसून येतात. जर एखादे जनावर गाय लंगडत असल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या सहाय्याने ते तपासून घ्यावे व त्यांच्या निदर्शनास आणून देण्याने योग्य त्यांच्या सल्ल्याने उपचार केल्यास खुरातील आजार पटकन बरे होतात. त्यामुळे हे करणं फार आवश्यक आहे. जनावरांमधील कासदाह म्हणजे मस्टायटिस या रोगाचा प्रत्यक्ष संबंध हा जनावरातील लाळ्या खुरकत या रोगाशी जोडला जातो, कारण हा सुद्धा एक विषाणूजन्य आजार आहे. आणि या विषाणूजन्य आजाराची काय लक्षणे असतात, तर कासदाह म्हणजे मस्टायटिस हा एक विषाणूजन्य आजार असल्यामुळे त्यांचे नियंत्रण करणे फार आवश्यक आहे. कासदाहाची लक्षणे काय आहेत ते आपण बघूयात. जनावरांमध्ये चारा खाण्याचे आणि दुधाचे प्रमाण कमी होते, दुधाचा रंग बदलतो आणि त्यामुळे गुठळ्या दिसतात. दुधामधून रक्त किंवा पू मिश्रित दूध येण्यास सुरुवात होते. जनावरांची कास सुजल्यासारखी दिसते आणि कासेला हात लावला तर ती गार लागते. दूध काढताना कास दुखते, कासेचा आकार एकदम लहान होतो. सुरुवातीला कासेला सूज आल्यानंतर जसा जसा हा आजार वाढत जातो तसा कासेमधील मुलायमपणा हा कमी होऊन जातो आणि तिथे कडकपणा येतो. त्याला आपण फायब्रोसिस म्हणतो. त्याला मस्टायटिस असं नाव दिले गेलेलं आहे. अशा कासेमधून दूध तयार होण्याचे प्रमाण हे अत्यल्प होते किंवा दूधच देत नाही. त्यामुळे ती सुजते आणि त्याच्यातून दूध देण्याचा मार्ग हा बंद झाल्यामुळे जनावरांची कास ही पूर्णपणे सुजलेली दिसते. तर अशा जनावरांमध्ये दुधाचे प्रमाण हे किमान 10 ते 15% कमी होते. त्यामुळे कासदाह होऊ नये म्हणून गोठ्याची स्वच्छता करणे, गोठा कोरडा ठेवणे, जीवाणूंचा प्रादुर्भाव कमीत कमी होईल याची आपल्याला बंदोबस्त करणे फार आवश्यक आहे. जनावरांच्या गोठ्यातील हवा खेळती असावी. सूर्यकिरण जनावरांच्या आत गोठ्यामध्ये पडलेले फार आवश्यक आहे. त्यामुळे जी होणारी विषाणू किंवा जीवाणू आहे यांची वाढ ही तेथे स्टॉप होते आणि जनावरांच्या गोठ्यातील संक्रमण हे कमी होत असते. दूध काढणाऱ्या माणसाने आपले हात नेहमी स्वच्छ आणि साबणाने धुवून घ्यावेत. दूध काढण्यापूर्वी कासेला पोटॅशियम परमॅंगनेटचे द्रावण लावावे
त्या द्रावणात ते स्वच्छ धुवून घ्यावे. दूध काढण्याचे यंत्र वापरण्यापूर्वी व वापर झाल्यानंतर ते नेहमी स्वच्छ करून ठेवावे. दूध काढण्यासाठी वापरण्यात येणारी भांडी ही नेहमी स्वच्छ ठेवावी. अशा प्रकारे आपण जर का कासदाह या रोगाचे योग्य नियंत्रण केले तर आपल्याला जनावरांमध्ये होणारा जो कासदाह आहे हा वेळच्या वेळी रोखता येईल आणि जनावरांमध्ये होणारे संक्रमण हे कमी करता येईल. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण या वेबिनार मधून महाराष्ट्रातील कित्येक शेतकरी बांधवांच्या जनावरांचा या घातक आजारापासून बचाव होऊ शकेल अशी आशा करतो. यानंतर सर आपण थोडक्यात प्रश्न उत्तरे घेऊयात. लंपी त्वचा रोग या आजाराची तीव्रता नेमकी किती दिवस असते याबद्दल सर काय सांगाल? लंपी आजाराची तीव्रता ही फार जास्त काळ टिकते, कारण की हा विषाणूजन्य आजार जनावरांच्या कासेमध्ये फार दिवसपर्यंत याचे जीवाणू आणि विषाणू हे जिवंत राहतात आणि हे जिवंत राहिल्यामुळे जनावरांमध्ये जवळपास 6 महिने ते 1 वर्षापर्यंत अंगावरच्या गाठी न जाणे, त्या सैल न होणे असे फार मोठे प्रमाणात त्याची व्याप्ती दिसून येते. ओके सर. सर लंपी त्वचा रोगावर उपचार काय करावेत एकदा थोडक्यात सांगाल का? सर आपण आपल्या याच्यामध्ये पूर्ण घेतलेलं आहे, तरी लंपी त्वचा रोग झालेला असताना जनावरे क्वारंटाईन ठेवणे किंवा निरोगी जनावरांना हे वेगळं बांधणे हे फार आवश्यक आहे, कारण एका जनावरांपासून दुसऱ्या जनावरांना त्याची लागण होत असते. अशा लागण झालेल्या जनावरांना योग्य तो औषधोपचार डॉक्टरांच्या सल्ल्याने करून घेणे फार आवश्यक आहे. अन्यथा जनावरांमध्ये ब्लिडिंग त्या गाठीतून होतं आणि जनावरांना फार मोठा त्रास होतो आणि यामध्ये जनावरे सुद्धा दगावू शकतात. ओके सर. सर लंपी हा आजार झाल्यावर दूध उत्पादनात काही घट येते का? निश्चितच कुठलाही आजार झाला जर जनावर जर आजारी पडली तर लंपीच नाही तर कुठल्याही जनावरांमध्ये आजार झाले असल्यास त्यांची दूध उत्पादन क्षमता आणि त्यांची खाण्याचे प्रमाण कमी होते आणि अशा जनावरांमध्ये दूध उत्पादनात तर घट येतेच, पण त्या जनावरांचं आरोग्य सुद्धा धोक्यात येते. त्यामुळे जनावरांना आजार होऊ नये म्हणून खबरदारी घेणे फार आवश्यक आहे. ओके सर. या लंपी स्किन हा आजार होऊ नये म्हणून असे काही प्रतिबंधात्मक लस वगैरे आहे का, याबद्दल काय सांगता येईल? नाही, आतापर्यंत तरी हा आजार नवीन असल्यामुळे याच्यावरती कुठल्याही प्रकारची लस आपल्याकडे उपलब्ध नाही आणि फक्त काळजी घेणे आणि जनावरांना रोग होऊ न देणे ही गोष्ट जर का आपण केली तर यातून निश्चितच शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. ओके सर. यानंतर आपण लाळ्या खुरकत आजाराबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात. सर लाळ्या खुरकत हा आजार होऊ नये म्हणून विशेष काय खबरदारी घेणं गरजेचं आहे? लाळ्या खुरकत हा आजार होऊ नये म्हणून सर्वप्रथम जनावरांना लसीकरण करून घेणे फार आवश्यक आहे. त्यासाठी वर्षातून 2 वेळेस मार्च एप्रिल महिन्यात आणि ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये लाळ्या खुरकत या रोगावरती औषध लसीकरण हे उपलब्ध झालेले असते. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी जनावरांना लसीकरण करून घेणे हा एकमेव त्यावरील औषध उपचार आहे. ओके सर. लसीकरण केल्यावरही लाळ्या खुरकत हा आजार होऊ शकतो का, याबद्दल काय सांगाल? जर एखाद्या गावामध्ये संक्रमित जनावर असेल आणि ते सार्वजनिक पाणवठ्यावरती पाणी पित असेल तर निरोगी जनावरांना त्याचा प्रादुर्भाव होण्याचे फार मोठ्या प्रमाणात चान्सेस असतात. परंतु आपण जर का या जनावरांना लसीकरण केलेले असेल तर 1 वर्षापर्यंत या जनावरांना अजिबात लाळ्या खुरकत हा रोग होत नाही. त्यामुळे लसीकरण करून घेणे फार आवश्यक आहे. ओके सर, नक्कीच. सर लाळ्या खुरकत आजाराची लस दिल्यानंतर काही पशुपालकांचे म्हणणे असते की दूध कमी होते, तर याबद्दल काय सांगाल? हे खरे आहे का नेमके? आता सोपा एक प्रश्न आहे. आपल्या पुढे एवढं मोठं संकट आलेले आहे कोरोनाचं, बरोबर आहे. त्यामध्ये काही लोकांनी लस घेतली, काही लोकांनी लस घेतली नाही. त्याचे रिझल्ट आपल्या समोर आहेत.
की ज्या लोकांनी लस घेतली त्यांना कोरोना झाला नाही, आणि ज्यांनी लस घेतली नाही त्यांना समोरही भविष्यामध्ये कधीही संभवित धोका हा पत्करावा लागणार आहे. त्यामुळे लसीकरण केल्यानंतर जनावरांचे आरोग्य हे बाधित राखले जाते, त्यांना कुठल्याही प्रकारचं त्या रोगाविषयी आजार होत नाहीत. त्यामुळे लसीकरण करून घेणे फार आवश्यक आहे, आणि याचा दुधाच्या उत्पादनासाठी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. ओके सर. सर, लाळ्या खुरकत व लंपी स्किन डिसीज या दोन्ही आजाराबद्दल आपण शेतकरी बांधवांना काय संदेश द्याल? सगळ्यात महत्वाचं आहे जनावरांचे व्यवस्थापन आणि संगोपन. हे करत असताना जनावरांची निगा, जनावरांच्या गोठ्याची निगा, त्यांचे लसीकरण, निर्जंतुकीकरण आणि जंतनाशक औषधांचा वापर हे आपण वर्षातून वेळोवेळी जनावरांच्या टाइम टेबल नुसार करून घेणे फार आवश्यक आहे. हे जर का आपण केले नाही तर जनावरांना रोग होण्याची संभावना ही जास्त प्रमाणात असते. त्यामुळे जर जनावरांना आपल्याला वर्षभर दूध उत्पादन करायचे आहे तर त्या प्रमाणात त्यांना खाद्याचे व्यवस्थापन, औषधाचे व्यवस्थापन, लसीकरणाचे वेळापत्रक हे सर्व सांभाळल्यास जनावरांना कुठल्याही प्रकारचे आजार होत नाहीत, आणि जनावरांची जी रोगप्रतिकारक क्षमता आहे ही टिकून राहते. ओके सर. सर, सध्या वातावरणात बदल होतोय. एक आपण पावसाळ्यातून हिवाळ्याकडे वळतोय, किंवा थोडक्यात थंडीची चाहूल लागल्याची देखील शक्यता जाणवते. तर आपण ह्या हिवाळ्याच्या अनुषंगाने शेतकरी बांधवांना व्यवस्थापनाबद्दल काय सांगू शकता? हिवाळ्यामध्ये जर का जनावरांची व्यवस्थापन करण्याचे असेल तर ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात थंडी पडते अशा ठिकाणी जनावरांना रात्री गोठ्यामध्ये बल्ब लावावेत, त्यांना पुरेपूर उष्णता द्यावी. जनावरांचे गोठे ही गोणपाट किंवा जास्त थंडी असेल तर जनावर सुद्धा गोणपाटाने झाकून टाकणे फार आवश्यक आहे. ज्याप्रमाणे माणसामध्ये सर्दी, ताप, खोकला हे आलेले दिसतात, त्यामध्ये जनावरांना सुद्धा हे आजार होण्याचे प्रमाण त्याचप्रमाणे सारखेच आहे. त्यामुळे आपण आपली जशी थंडीमध्ये काळजी घेतो त्याचप्रमाणे जनावरांची सुद्धा काळजी घेणे फार आवश्यक आहे. त्यासाठी योग्य ते उपचार आणि जनावरांना देण्यात येणारे जे खाद्य आहे त्या खाद्याच्या प्रमाणामध्ये प्रोटीन मध्ये वाढ करणे फार आवश्यक आहे. कारण प्रोटीन पासून जनावरांना ही एक एनर्जी मिळत असते, उष्णता मिळत असते. ती टिकवायची असेल तर जनावरांना संतुलित खाद्याचा वापर करणे फार आवश्यक आहे. ओके सर. सर, धेनू याबद्दल आपण शेतकरी बांधवांना काय मार्गदर्शन करू शकाल? सर्वप्रथम मी या कार्यक्रमाचे आयोजक आणि धेनू ऍप ज्यांनी बनवलं शेतकऱ्यांसाठी यांचे खूप खूप धन्यवाद मानतो. कारण आजचं स्पर्धेचं इंटरनेटचं युग आहे, आणि या युगामध्ये जर का टिकून राहायचं असेल तर शेतकऱ्यांनी स्वतःला अपडेट ठेवणं फार आवश्यक आहे. आणि ही सर्व माहिती या धेनू ऍपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फार चांगल्या स्वरूपात, फार इझिली शेतकऱ्यांना मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची फायदा तर होणारच आहे. याच्यामध्ये जनावरांना होणारे आजार, त्यावरील उपाय, जनावरांचं विक्रीचं एक ठिकाण, जनावरांना ज्यांना घ्यायची आहेत, चांगली जनावरं कुठे मिळतात, काय मिळतात या संदर्भात माहिती, आणि यांची जी एक प्रश्न उत्तरांची जी मालिका आहे ती सुद्धा फार छान प्रकारची आहे. त्यामुळे मी धेनू ऍप आणि आयोजकांना मनापासून धन्यवाद देतो, आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त धेनू ऍप वापरावं याबद्दल शेतकऱ्यांना सुद्धा प्रोत्साहित करण्याचं काम मी करेल. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर आपल्या कृषी विज्ञान केंद्र चंद्रपूर याबद्दल थोडक्यात आमच्या शेतकरी बांधवांना मार्गदर्शन काय सांगू शकता, की कृषी विज्ञान केंद्र चंद्रपूर मध्ये पशुसंवर्धन किंवा दुग्ध व्यवसायामध्ये काही तंत्रज्ञान वापरलं जात आहे, आणि त्या तंत्रज्ञानाचा नक्कीच आमच्या महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना काय आदर्श घेता येईल याबद्दल थोडक्यात सांगा सर. कृषी विज्ञान केंद्र चंद्रपूर
हे सिंदेवाई तालुक्यामध्ये स्थित आहे आणि या ठिकाणी जो क्रॉपिंग पॅटर्न आहे, इथे धानाची लागवड फार मोठ्या प्रमाणात केली जाते. या धानाची लागवड केल्यामुळे इथे सिंगल क्रॉपिंग पॅटर्न आहे आणि वर्षभर मग शेतकऱ्यांना दुसरे व्यवसाय करावे लागतात. त्यामध्ये पशुपालन आहे, फिशरी आहे, पोल्ट्री आहे. या प्रकारे इथे शेतकरी व्यवसाय करत असतात. कारण की ज्या ठिकाणी डबल पीक घेण्याची संधी नाही किंवा डबल पीक घेता येत नाही, फक्त धानावरच आपल्याला अवलंबून राहावं लागते, अशा वेळेस आपल्याला शेतीबरोबर जोड व्यवसाय करणे फार आवश्यक आहे, जोडधंदा करणे फार आवश्यक आहे. त्या अनुषंगाने कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाई हे शेतकऱ्यांच्या नेहमी संपर्कात राहून शेतकऱ्यांना नवनवीन टेक्नॉलॉजी, ज्या विद्यापीठाच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत जे सिंदेवाई कृषी विज्ञान केंद्र आहे, या मार्फत शेतकऱ्यांना विविध अशा संधी उपलब्ध करून जातात, ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण आयोजित केले जातात. जनावरांना मध्ये नवीन नवीन कुठल्या प्रकारच्या ज्या टेक्नॉलॉजी आहे, तंत्रज्ञान आहे, हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलं जातं. त्यामध्ये खास करून आपल्याकडे आझोला प्रोडक्शन आणि आझोलाचा जनावरांमधील वापर, त्याचे होणारे फायदे, कुक्कुटपालन, मत्स्य व्यवसाय याविषयी संपूर्ण मार्गदर्शन हे 5 दिवसाचं, 7 दिवसाचं, 21 दिवसाचं प्रशिक्षण आयोजित करून शेतकऱ्यांपर्यंत याची माहिती पोहोचवल्या जाते. आणि आपल्या भागातील शेतकरी हे सधन कसे होतील, त्यांच्या अडचणी कशा संपतील, त्यांना वर्षभर पतपुरवठा कसा सुरू राहील, त्यांचं उत्पन्न कसं वाढेल, ते शेतकरी सस्टेन कसे होतील, याकडे जातीने लक्ष दिलं जातं. यासाठी कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाई हे नेहमी कार्यरत असते. नक्कीच सर. सर्व शेतकरी बांधवांनीही पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या सिंदेवाई कृषी विज्ञान केंद्रामध्ये जाऊन देखील आपण या कुक्कुटपालन असेल, शेळीपालन असेल, दुग्ध व्यवसाय असेल, या संबंधितचे आपण प्रशिक्षण घेऊ शकता. त्यासाठी डॉक्टर गणेश काळुसे सर असतील किंवा त्यांची जी टीम आहे ही नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी मार्गदर्शन करू शकेल. यानंतर मी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्या अंतर्गत येणाऱ्या कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाई येथील डॉक्टर व्ही जी नागदेवते सर, त्या ठिकाणचे ते कार्यक्रम समन्वयक म्हणून देखील काम पाहतात. तर सरांना मी विनंती करतो की सर, आपल्या कृषी विज्ञान केंद्रा अंतर्गत चालणाऱ्या पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय संबंधित असणाऱ्या काही योजना असतील, काही नवीन उपक्रम असतील, काही प्रोग्राम्स असतील किंवा काही वेबिनार्स असतील, काही कार्यशाळा असतील, याबद्दल आमच्या शेतकरी बांधवांना थोडक्यात सर आपण मार्गदर्शन कराल अशी मी आशा करतो. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर व्ही जी नागदेवते, कार्यक्रम समन्वय कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाई चंद्रपूर येथे कार्यरत आहे. चंद्रपूर जिल्हा हा साधारणतः जंगलयुक्त जिल्हा समजला जातो. 45% एकूण क्षेत्रापैकी 45% क्षेत्र जंगलाने व्यापलेले आहे. त्याच्यामुळे रानटी जनावरांचा त्रास शेतकरी बांधवांना फार मोठ्या प्रमाणात होत आहे. आम्ही साधारणतः शेतीविषयक अनेक बाबी सांगताना शेती पद्धतीमध्ये पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय यांचा प्रामुख्याने उल्लेख करत असतो आणि यांचा शेती विकासामध्ये आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यामध्ये अत्यंत मोलाचा असा सहभाग आहे. तर आम्ही साधारणपणे इथे पशुसंवर्धनाच्या बाबतीत कार्य करत असताना कृषी विज्ञान केंद्रामध्ये आमच्याकडे 10 डेअरी फार्मर्स जे आहेत, जे डेअरीना देतात आणि शहरांना सुद्धा दूध पुरवतात, अशा शेतकऱ्यांचं आम्ही प्रशिक्षण घेतलेलं आहे. आणि त्यानंतर आम्ही शेळीपालन याच्यावर पण प्रशिक्षण घेतलेलं आहे. आणि दुग्ध व्यवसाय, शेळीपालन आणि कुक्कुटपालन तिन्ही बाबतीत जवळपास 15 जे शेतकरी बांधव आहेत अजूनही आमच्या कुक्कुटपालन जे आज सक्सेसफुली करत आहेत आमच्या जिल्ह्यामध्ये, ते आमच्या संपर्कात आहेत. आम्ही त्यांना ट्रेनिंग दिलेली आहे. मध्यंतरीच्या काळात आमच्याकडे ही पोस्ट वॅकंट होती, पण तरीही आम्ही त्यांची लिंकिंग सोडलेली नाही. प्रत्येक प्रशिक्षणाला किंवा कृषी मेळावा असताना आम्ही त्यांना बोलावत असतो आणि त्या
ते त्यांच्यानं आमची दूध चालत असते. तर मी या प्रसंगी मी एवढंच बोलेन आणि साधारणतः आपणही चांगल्या तऱ्हेने प्रशिक्षण घ्यावं आणि मला बोलण्याची जी संधी दिली आपण दिली त्याबद्दल मी आपले धन्यवाद मानतो आणि मी इथेच थांबतो. नमस्कार. धन्यवाद सर, धन्यवाद. आपलं जे केव्हीके शेतकरी बांधवांसाठी खूप चांगलं आणि मोलाचं काम करतंय आणि आताच नुकतेच आपणाला डॉक्टर गणेश काळुसे सर देखील आपल्या कृषी विज्ञान केंद्राला लाभलेले आहेत की खरंच गणेश काळुसे सरांचं देखील कृषी व्यवसायातलं पशुधन व्यवस्थापनामध्ये खूप चांगलं कार्य आहे आणि नक्कीच तुमचं अकोला असेल, वर्धा असेल, चंद्रपूर असेल, गडचिरोली असेल, या भागातील नक्कीच शेतकरी ह्या दुग्ध व्यवसायामध्ये जास्तीत जास्त उतरतील आणि जास्तीत जास्त दूध उत्पादन निर्माण करून त्याच्यावरती काही बाय प्रोडक्ट युनिट उभा करतील. कोण शेती उद्योगामध्ये उतरेल किंवा कोण पशुसंवर्धन विभागामध्ये उतरतील. तर नक्कीच आपलं केव्हीके सोबत आमचं धेनू ॲप देखील नक्कीच त्या शेतकऱ्यांना एक दुग्ध व्यवसायामध्ये अपडेट ठेवण्याचं नक्कीच काम करू शकेल. तर या अनुषंगाने आपल्या ज्या भागातील जेवढे शेतकरी असतील तेवढ्या शेतकऱ्यांना मी एकच आव्हान करू इच्छितो की जे शेतकरी आहेत तर त्यांनी धेनू ॲप डाउनलोड करा आणि त्यामधील पशुधनासंबंधीची जेवढी काही माहिती आहे तर ती माहिती वाचा आणि त्या ज्ञानाचा आपल्या दररोजच्या व्यवसायामध्ये उपयोग करत चला. नक्कीच त्या अनुषंगाने आपल्या दुग्ध व्यवसायात वाढ झाल्याशिवाय राहणार नाही, एवढीच मी या ठिकाणी एक आशा व्यक्त करतो. आणि धेनू ॲप आयोजित मोफत वेबिनारसाठी आज डॉक्टर गणेश काळुसे सरांनी वेळात वेळ काढून आपणाला लंपी त्वचा रोग व जनावरांमध्ये आढळणाऱ्या लाळ्या खुरकत आजाराबाबत खूप महत्वाची आणि सविस्तर माहिती दिली. त्याबद्दल डॉक्टर गणेश काळुसे सरांचे व कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉक्टर व्ही.जी. नागदेवते सरही या ठिकाणी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले. या दोन्ही सरांचे मी धेनू टीमच्या वतीने खूप खूप आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो. तसेच आपले जे शेतकरी बांधवांनी हा कार्यक्रम ऐकला, त्यांना समजून घेतलं त्याबद्दल त्यांचेही खूप खूप आभार. आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं मी जाहीर करतो. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. धन्यवाद शेतकरी बंधूंनो, धन्यवाद सर, धन्यवाद. दुग्ध व्यवसायातील डिजिटल तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी आजच आपल्या मोबाईलवरून धेनू ॲप डाउनलोड करा. तसेच धेनू इंडिया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. www.dhenu.com. Thanks for watching.